हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज बनवते चविष्ट आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. तर पाहूयात कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला काय काय इथे साहित्य लागणार आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये आपण इथे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. 3 चमचे गावरान तीळ आपण इथे घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ म्हणजे 1 ते 1.5 चमचाभर मीठ आपण इथे ॲड करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर लाल तिखट जे आहे आपलं रेड चिली पावडर ती 1.5 चमचाभर मी इथे घेतलेली आहे. इथे 4 ते 5 मोठे चमचे बेसन पिठाचे आपण ॲड करत आहोत. आणि त्याचबरोबर आपली जी वडी आहे ती कुरकुरीत व्हावी यासाठी आपण इथे तांदळाचे पीठही 4 ते 5 चमचे घेत आहोत. धुवून स्वच्छ केलेली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे अर्धी वाटीभर ॲड करत आहोत. हे सर्व पदार्थ एकदा हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत आणि ज्याप्रमाणे आपल्याला पाणी लागत आहे त्याप्रमाणे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये यामध्ये आपण पाणी ॲड करत जाणार आहोत. थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याप्रमाणेच हे घट्टसर असं आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत. त्याच्या 2 वळवुट्या बनवून आपण ह्याचा शिजवून घेणार आहोत. ते आपण गॅसवर एका कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एक चाळण घेऊन त्या चाळणीला थोडंसं तेल लावून आपण एकसारखं फिरवून घेणार आहोत. म्हणजे तेल चहूबाजूने लागलं जाईल. जे मिश्रण आपण बनवलेले आहे त्याचं अशा प्रकारे 2 उंडे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या वळवट्या बनवून घ्यायच्या आहेत. एकसारख्या हाताने थोड्याशा दाबून प्रेस करून ह्या बनवायच्या आहेत, जेणेकरून आपली वडी जी आहे ती फुटणार नाही किंवा कुठे त्याला चीर जाणार नाही आहे. हे अशा प्रकारे बनतात आणि हे आपण उकळत्या पाण्यावरती कढईवरती ठेवून द्यायचे आहेत आणि याच्यावरती एक झाकणी ठेवायची आहे. झाकणीने एक 10 ते 15 मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे. एक 10 ते 15 मिनटानंतर आपण पाहू शकता ह्या अशा प्रकारच्या वड्या आपल्या वाफवून झालेल्या आहेत. ह्या थंड होण्यासाठी एक 10 मिनिट आपण साईडला ठेवायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर याचे छोटे छोटे काप करून वड्या पाडून घ्यायच्या आहेत. या वड्या आपण आपल्या आवडीनुसार तळूनही घेऊ शकतो, डीप फ्राय करू शकतो तेलामध्ये किंवा परतूनही घेऊ शकतो. इथे मी ह्या परतून घेत आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि या वड्या आपण तव्यावरती टाकून घेत आहोत. सेम याच पद्धतीने तुम्ही डीप फ्राय करूनही घेऊ शकता. दोन्ही बाजूंनी थोडंसं तेल लावून आपण ह्या परतून घेत आहोत. दोन्ही साईडने परतून झाल्यानंतर ह्या वड्या काही अशा दिसतात आणि खायलाही या वड्या खूप टेस्टी लागतात आणि ॲज अ हेल्थच्या बाबतीत पाहता ह्या आपल्यासाठी खूप हेल्दी असतात, जास्त ऑइली बनत नाहीत. सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.